गोंदिया जिले के किसानों ने परंपरागत खेती को छोड़कर सब्जी उत्पादन की ओर रुख किया और सालाना लाखों का मुनाफा कमाया। इन किसानों ने साबित कर दिया कि अगर कम पानी वाली फसलें ली जाएं, तो किसान भी आर्थिक रूप से तरक्की कर सकते हैं। सड़क अर्जुनी तहसील के कोकड़ा गांव निवासी शिवाजी घाने के पास पुश्तैनी 30 एकड़ जमीन है। पहले वे पारंपरिक तरीके से धान की खेती करते थे, लेकिन धान की फसल को समय पर पानी देना जरूरी होता था और कई बार बिजली की कमी के कारण खेतों को पानी देना संभव नहीं हो पाता था, जिससे लागत भी नहीं निकलती थी। इसी समस्या को देखते हुए शिवाजी घाने ने पारंपरिक खेती में बदलाव करने का फैसला लिया। उन्होंने अपनी 30 एकड़ जमीन पर तरबूज, खीरा, मक्का, फूलों के पौधे, गोभी और अन्य मिश्रित फसलें उगाना शुरू किया। ये फसलें कम पानी में भी अच्छी पैदावार देती हैं, जिससे उन्हें सालाना करीब 10 लाख रुपए का शुद्ध मुनाफा हो रहा है। कोई नौकरी करते हुए सालाना 10 लाख कमाना मुश्किल होता है, लेकिन शिवाजी घाने ने खेती से ही ये संभव कर दिखाया है। उनका मानना है कि अन्य किसानों को भी पारंपरिक फसलों में बदलाव कर आधुनिक और लाभदायक खेती करनी चाहिए, जिससे वे भी आर्थिक प्रगति कर सकें। तुमच्याकडे गोबी आहे, चवळी आहे, त्याच्यानंतर काकडे आहेत किंवा टरबूज आहे, सध्या काय रेट चालू आहे मार्केटमध्ये आणि भाताच्या शेतीपेक्षा ही परवडणार आहे का, काय सांगाल? सध्या जर विचार केला तर ही परवडणारी शेती आहे, कारण की कमी पाण्यामध्ये जास्त क्षेत्रात लागवड करून उत्पादन आपल्याला जास्त घेता येऊ शकते। त्याचप्रमाणे आजचा जर उन्हाळ्याचा जर भाजीपाल्याचा जर रेट पाहिला तर आता सध्या बरा आहे, कारण काकडीला सुद्धा आता 15 रुपये सध्या मार्केटमध्ये ठोकमध्ये आम्ही विकतो। त्याचप्रमाणे टरबूज 9 रुपये रेटनी जात आहे। त्याचप्रमाणे चवळीसुद्धा आज 20 ते 25 रुपयाच्या दरम्यान किलोला जात आहे। मका आहे, तर हे पीक निश्चित कमी पाणीमध्ये जास्त आम्ही काढतो आणि आम्हाला 12 महिने हा व्यवसाय आमचा चालूच राहतो, त्यामुळे निश्चित आमचा त्याच्यात फायदाच आहे। नक्कीच तुमच्याकडे टरबूज जवळपास तुम्ही सांगितलं किती एकरामध्ये लावलेलं आहे आणि धान पिकापेक्षा टरबूजाची शेती शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहे, काय सांगाल? धान पिकापेक्षा टरबूजची शेती परवडणारीच आहे आणि त्याचबरोबर एक पावसाळी फसल धानाची सुद्धा निघते आणि त्यानंतर दुसरी फसल टरबूजची निघतो आणि हे कमी कालावधीचे म्हणजे 3 महिन्याचं पीक आहे। त्याच्यामुळे 3 महिन्यामध्ये कमी पाण्यामध्ये आता मार्चमध्ये शेवट किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण पीक निघून जातं। त्याच्यामुळे मे जूनमध्ये काही पाण्याची इकडं काही भासत नाही, त्याच्यामुळे ते सुद्धा पाण्याची बचत होते। पण धानापेक्षा चांगला उत्पादन आहे, म्हणजे जर एकंदरीत विचार केला तर आपण धानाच्या एका एकराला आपल्याला 10 ते 15 हजारच्या वर काही नफा मिळू शकत नाही, पण टरबूजचा असा आहे मिळाला तर भरपूर मिळतो। कधी नैसर्गिक आपत्ती वगैरे काही आली तर मग आपण घाट्यातही जातो। परंतु आता माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे 10 एकराला टरबूज होता। टरबूजला मला 10 एकराला जवळपास 70,000 रुपये एकरी खर्च येतो, जवळपास 7 लाख रुपये जवळपास खर्च आला आहे आणि 15 ते 16 लाख रुपये मला झाले आहेत, तर 7-8 लाख रुपये मला सुद्धा नफा मिळालेला आहे। काय सांगाल? काकडी पण तुमच्याकडे, काकडी वर काय नफा मिळतो एकरी, काय सांगाल? काकडी हा पीक माझ्याकडे दरवर्षीच उन्हाळ्यामध्ये असतो आणि दरवर्षी जवळपास 2 एकरा जवळपास मी दरवर्षीच लावतो, तर काकडी पीक चांगला आहे। म्हणजे काकडी असा पीक आहे की लागवड केल्यानंतर 25-35 दिवसामध्ये बाजाराला पीक जाते आणि दुसरे 30 दिवस तो निघतो, म्हणजे असा 2 ते 2.25 महिने मध्ये हा पीक परिपूर्ण होऊन जातो। त्याच्यामुळे कमी कालावधीत एका महिन्यामध्येच बाजारातून आपल्याला म्हणजे पैशाची उलाढाल चालू होते, म्हणजे आपण माल देऊन आपल्याकडे पैसे येतात। त्याच्यामुळे हा एक चांगला नगदी व्यवसाय आपला काकडीचा आहे आणि याच्यातून जवळपास तरी पण एका एकराला आपल्याकडे 1 ते 1.5 लाख रुपये निश्चितच फायदा होतो। नक्कीच तुम्ही आता बोलताना सांगितले की एका बाजूचा एखादा पीक आपण जर काढला तर दुसऱ्या बाजूच्या पिकावर जो किडी आहे जाते, त्याच्यावर काय उपाययोजना करता आपण नियंत्रण करण्यासाठी, काय सांगाल? त्याच्यासाठी तर आपण फवारण्या करतो, पण आता जसं आमच्याकडे टरबूज होता साईडला आणि दुसरी काकडी होती आणि आता तिसरा प्लॉट अजून काकडीचा आहे। हा पीक गेल्यामुळे याच्यावरचे जे काही थ्रिप्स आहे, हे जे काही कीटाणू आहेत, हे तो जो जिवंत माल आहे त्यांच्यावरती जातात। त्याच्यासाठी आपल्याला साईटला नेट वगैरे लावता येतो
ते नेटचा अडथळा करू आपण त्याला रोखू शकतो. आणि दुसरं म्हणजे फवारणी. शेतकऱ्यांना काय आवाहन करणार आपण या माध्यमातून? मी या माध्यमातून शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करीन की कमी पाण्यामध्ये ही जी भाजीपाला आहे, मका आहे, टरबूज आहे, ही पिकं घ्यावीत आणि पाण्याची बचत करून आपला नगदी पिकं आपल्याला कसे भेटतील आणि कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपला कसा नफा करता येईल ह्या दृष्टीने आपण फळबाग असो किंवा भाजीपाला, टरबूज हे पिकं घेतली पाहिजेत. कारण की आपल्या भागामध्ये हे धानाचा खूप मोठा क्षेत्र पूर्वीपासून आहे. हे धानाला काही रेट वगैरे मिळत नाही आणि पाण्याची खूप आणि विद्युतची समस्या निर्माण झाली आहे. या सर्व बाबीचा विचार करून या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी भाजीपाला, टरबूज, मका या पिकाकडे वळायला पाहिजे.